नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या नव्या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. या उघड्या पुस्तकाच्या चॅनल मार्फत आम्ही आमच्या नाबर सरांशी, म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने सर आपल्या इकडे आले, तर सरांच्या अनेक पैलू जाणून घेत असताना आपण आतापर्यंत सगळ्या एपिसोड्सना खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. आणि त्याचबरोबर ज्या आम्ही कमेंट्स वाचल्यात, त्या कमेंट्स वाचल्यानंतर आम्हालाही खूप आनंद झाला. तर सर, मला वाटतं सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. आणि आपण हा गप्पांचा कार्यक्रम लोकांना आवडलाय हे पाहून तुमच्याबरोबर मलाही खूप आनंद झाला आणि आपल्या संपूर्ण टीमला तो आनंद होतोय. आणि त्याच जोशमध्ये आपण आता इथून पुढं अशाच गप्पा रंगवायच्यात. तर हे गप्पांचे किस्से ऐकताना, म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना मला खरं तर मालवणीच्या त्या आपल्या अड्ड्याची आठवण झाली की जिथे आपण अशाच गप्पा जाणून घ्यायच्या होत्या. माझ्यापेक्षा खरं तर शुराची खूप पंचायत झाली. म्हणजे एक तर मला पण ह्या शूटिंगमुळे तिच्याशी खेळायला फारसा वेळ मिळाला नाही आणि तिनं बाहेर खेळायला जावं तर सगळी मुलं आउट ऑफ स्टेशन. तर मग ती मला प्रश्न विचारायची की पप्पा, तुमच्या वेळेस तुम्ही लहानपणी काय करायचं, म्हणजे अशा सुट्ट्या लागल्या की काय गमती जमती करायच्या. तर मग म्हटलं थांब जरा, आपल्याकडे जे पाहुणे आलेत, म्हणजे ते म्हणाले ते आजोबा. म्हटलं ते आजोबा म्हटलेलं त्यांना आवडत नाही, तर त्या काका आपल्याला एक गोष्ट सांगणार आहेत की त्यांच्या लहानपणी ते कशा प्रकारे ती सुट्टी एन्जॉय करायचा किंवा तो लहानपणाचा आनंद कशा प्रकारे घ्यायचा, हे जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ती कथा जर ऐकवली तर मला वाटतं मलाही ती पुन्हा ऐकायला खूप आवडेल. म्हणजे मी कथा सुरू करणारा मी पहिलाच माणूस, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या कथा तुम्ही सुरू करा. ओके, आता कथा म्हटलं की लहानपणी कशी त्याची सुरुवात असायची. आटपाट नगर. तसंच आमचं आटपाट नगर म्हणजे नूतन नगर होतं. नूतन नगर मध्ये माझा जन्म झाला. तर नूतन नगर मध्ये जन्म झाला म्हणजे नूतन नगर मध्ये काही हॉस्पिटल होतं वगैरे असेल काही भाग नाही. नूतन नगर हे राहण्याचं ठिकाण होतं, वसाहत होती, वाडी होती. माझा जन्म दादरच्या पाटकर हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट स्टोअरमध्ये झाला. तर मी लहान असताना भाऊ मला सांगायचं की तुला आम्ही डिपार्टमेंटल स्टोअरमधून आणलं. आता तेव्हा मला असं वाटायचं की खरंच असे रॅक वगैरे लावलेत, त्याच्यावरती असे सगळे ठेवलेत बाळ, त्याच्यामध्ये मलाही ठेवलंय आणि कुठेतरी टॅग लावलाय. आता जरा 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 असेल गोरा बिला, त्यावेळेला आई सांगायची गोरा होता म्हणून. तर ते असं जसं वस्तूंना टॅग लावून तसं ते त्या गणपती मूर्तीनं कसं गळत घालतं तसं हा आमचा म्हणून ते लावलं असेल आणि आणलं असेल. नंतर हळूहळू कळलं की असं काही नसतं, बाळ जन्माला येतं हॉस्पिटलमध्ये आणि नंतर त्याला घरी आणलं जातं. आता ती जी आमची होती ही वाडी होती. सगळं म्हणजे आता सारखे पेवर ब्लॉक वगैरे काहीही त्या ठिकाणी नव्हतं, सिमेंट नव्हतं, माती होती. आणि जवळजवळ सगळेच मध्यमवर्गीय होते. त्याच्यामुळे ती एक आई आमची तेव्हा घरी शिवायची. तर त्यामुळे त्या चड्ड्या, आपण त्याला पॅन्ट म्हणणार नाही, त्या चड्ड्या, नाडीच्या चड्ड्या, त्याच्यावरती असाच हात आता कसं घातलं तसे चटरी पटरी एक शर्ट असं घालायचं आणि त्या मुलांबरोबर खेळायला खाली जायचं. शूज वगैरे काही शक्यता नव्हती, कारण चप्पल, शाळेत जाताना चप्पल, शूज वगैरे ही फॅशन त्यावेळेला नव्हती. तर त्यामुळे खाली खेळायला जाताना चप्पल विसरली जायची. त्याच्यामुळे चप्पल घरी ठेवायची आणि खाली जायचं. खाली गेलं की मातीमध्ये खेळायचं. खेळताना जरी ते शूज नसले तरी पायाचे तळवे होते ना, ते चांगले टणक होते. म्हणजे ते असे जरी त्याच्यामध्ये टोकेरी ते दगड घुसले तरी ते सहन करत होते. समजा खेळताना पडलो, खरचटलं तर धावत घरी यायचं, औषध वगैरे लावून जायचं, नंतर जवळच्या डॉक्टर काकांकडे जायचं, तिकडे औषध लावायचं. या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. त्याचं कारण असं की घरी आल्यानंतर परत आपल्याला खाली सोडतील की नाही माहित नाही. डॉक्टर काकांकडे गेल्यानंतर ते घरी सांगणार की हा आला होता, असं असा पडला होता. त्याच्यापेक्षा तेरी पिचूप मेरी पिचूप. पण त्यावेळेला औषध आणणार कुठून? खरंय. तर निसर्गाने आपल्याकडे एक औषध दिलं असं त्यावेळेचा आमचा समज होता. पुढे कदाचित त्याच्यावरती संशोधन मला माहित नाही.
पण थुंकी घ्यायची, ती त्या जखमेवरती लावायची, तिकडची माती उचलायची, टाकायची. शास्त्रीय किती बरोबर आहे मला माहित नाही, परंतु ती जखम बरी होत होती, ती काही कधी चिघळली वगैरे नाही. तर त्यामुळे ते जे आहे हे त्याचं अँटीसेप्टिक, अतिशय सुंदर अँटीसेप्टिक असं माझं स्वतःचं मत आहे. कळलं की नाही? आता थुकी लावण्याला एक वेगळा अर्थ आलेला आहे, तो अर्थ तिकडे आपण जखमेच्या बाबतीमध्ये घ्यायचा. जखम बरी होते, बाकीच्या ठिकाणी थुकी लावली की जखम होते. तर खेळाची संसाधनं खूप होती, अशातलाही काही भाग नव्हता. म्हणजे त्यावेळेला आई वडिलांची अपेक्षा एवढीच होती की मुलाने डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे अशा पद्धतीने काहीतरी बनावं, व्यवसाय करावा किंवा नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती जावं. त्यामुळे इतर ठिकाणी त्यांचं लक्ष वळणार नाही. उदाहरणार्थ आता शिक्षण म्हणजे शिक्षण हेच महत्वाचं. खेळामध्ये करिअर होऊ शकते असं काही त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यामुळे कोणी बॅट आणून दिली वगैरे अशातला काही भाग नव्हता, स्टंप तर नव्हतेच. मग तिकडचं काय करायचं, तर तिकडे ते बांबू पडलेले असायचे, ते बांबू जमिनीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ओलं करायचं आणि ते ठोकून उभे करायचे. काही वेळ झाल्यानंतर तो बांबू उभा राहायचा आणि नंतर मान टाकायचं अशी. मग त्याच्यामुळे बांबू काही फार काळ चालायचं नाही. मग काय करायचं, तर मग तुटकी आंब्याची पेटी असते ती, पाय तुटलेली खुर्ची किंवा विटा, दगड, चपलांचा ढीग, हे सगळं करायचं. आणि एवढं करूनही जर झालं नाही तर पाठीमागे जी भिंत असते त्या भिंतीवरती विटेच्या तुकड्यांनी असे स्टंप काढायचे, ड्रॉइंग करायचं आणि मग तो खेळ सुरू व्हायचा. हे सगळं कसं होतं, थोडं आम्ही लहान होतो, म्हणजे लिंबू टिंबू आपण ज्याला म्हणतो त्या काळातलं कच्चा लिंबू. जसे मोठे झालो तसं मोठं ग्राउंड मिळालं, मग तिकडे स्टम्प्स वगैरे आले, थोडं थोडं काय व्हायला लागलं आणि ताकदही आली अंगात. बॅट म्हणजे त्यावेळीची अगोदर आम्ही जी बॅट वापरत होतो ती काय होती, म्हणजे ती घ्यायची, त्याला सरस वगैरे लावायचं, दोऱ्याने गुंडाळायचं, ती बॅट तयार करायची. आता जरा थोडी चांगली असा. आणि त्याच्यामधला कोणीही किट आले नाही, किट नव्हतं पण बॅट होती बऱ्यापैकी. आता किट आली. तर त्यावेळेला असा लूज बॉल वगैरे आला की बीच कोणी असा जोरदार शॉट मारायचा, म्हणजे ती सिक्सर असायची. खरं तर टाळ्या पडायला पाहिजेत, बरोबर. पण ते व्हायचं काय, सोसायटी असल्या कारणाने तो बॉल जो आहे हा कोणत्या तरी काचेचा खळखट्याक करायचा. बापरे. ताबडतोब आमचा खेळ बंद व्हायचा. आम्ही तो जो खेळणारा असायचा, ज्यांनी शॉट मारलेला असायचा, त्याला आनंद झालेला असायचा की मी काय शॉट मारलेला आहे, हा बॅट जी आहे ही दुसरीकडे सरकवून ठेवायचा. जसा आरोपी आपले शस्त्रास्त्र लपवून ठेवतो तसं की उद्या काय चौकशी झाली तर मी नव्हतो, पुरावे नष्ट करणं. आणि पाली जशा भिंतीला चिकटतात तसे आम्ही चिकटून उभे राहायचो. याचं कारण असं की वरून खिडकीतून असं कोणी डोकावून बघितलं तर कोण खेळत होते हे त्यांना दिसू नये, तर ग्राउंड एकदम रिकामी. आणि मग कॉमेंट्री जशी सुरू होते तसं ज्याचं खळखट्याक झालेलं असेल त्यांची शिव्यांची कॉमेंट्री सुरू व्हायची. अरे बापरे. कोणीही पालक त्याच्यामध्ये पडत नव्हते, काय नव्हतं. आणि आम्ही काही काचा फोडण्यासाठी शॉट मारत नव्हतो, शॉट मारला काच फुटली. आता तेव्हा काय एवढे सगळे लोक असे नव्हते की काच फुटली चला आता दुसरी आणून काच लावूया, अशी कोणाचीच परिस्थिती नव्हती. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी पुठ्ठ्याने ते पुठ्ठे ठोकले. आता कदाचित त्या डायडा पका वगैरे या कंपनीकडे त्यांचे ओरिजिनल डबे नसतील, पण ते अशा चाळींमध्ये एक दोनच गोष्टीसाठी वापरले जाते. आता मी पहिली गोष्ट सांगत नाही, जी चाळीमध्ये तो डबा वापरला जातो ते नाही, पण तो त्याचा पत्रा कापायचा आणि तो त्याला ठोकायचा, म्हणजे त्यांची ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टिजमेंट व्हायची. तसं यच्चेवत सगळ्या खिडक्यांना हे असे पत्रे ठोकले. हा झाला क्रिकेटचा भाग. याच्यापेक्षा वेगवेगळे खेळ हे त्यावेळेला अस्तित्वामध्ये होते. आता ते कसे होते, तर गोट्या, हल्ली काय कुठे गोट्या खेळायला दिसतात, मार्बल्स, माहित नाही म्हणलं त्याला काय म्हणतात, ते ढप म्हणायचे त्याला. असे पांढरे ते चिनी मातीचे असे ढप असायचे आणि 2x2चा असा चौकोन करायचा भिंतीच्या समोर, त्याला मध्ये गल करायची आणि ती अशी आपली पायाची हे असते ना, खोट असते ना, त्याच्याने अशी गोद कला आहे, म्हणजे ती तसं करायचं. आणि मग इकडून ते टाकायचे आणि मग जो खेळणारा असेल तो सांगायचा डावी की उजवी, त्याच्याप्रमाणे ते मारायचे. काही लोक झाप घेऊन मारायचे, म्हणजे जे लोक खेळल्यात ना त्यांना झाप मारणे
म्हणजे काय याचा अर्थ कळेल. तर तो जो लोखंडी सिसम असायचा ते सिसम त्याच्यावरती मारायचा आणि जर जिंकलो तर तो ज्यांनी सांगितलेलं असेल त्याच्याकडून आपल्याला त्यावेळी पैशांव्यतिरिक्त एक वेगळं चलन अस्तित्वात होतं खेळांचं. त्याच्यात गोट्या होत्या छोट्या ज्या आरपार दिसणाऱ्या रंगीत, त्याच्यामध्ये सिगरेटची पाकिटं होती, रेल्वेची तिकीटं होती, चिकूच्या बिया होत्या, कलिंगडाच्या बिया होत्या. हा सगळा चलनाची जी गोष्ट आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हायची आणि प्रत्येकाचे खिशे हे चलनाने फुगलेले असायचे. आता ते मिळवण्यासाठी आम्हाला स्टेशनवर जायला लागायचं. त्या सिगरेटच्या पाकिटाला सुद्धा ना एक दर होता विशिष्ट, जशी 50ची नोट असते, 100ची, 5ची नोट असते, तसं असतं. चारमिनार वगैरे हे अगदी म्हणजे ₹2 अशी झाली, पण 555 वगैरे त्याला जरा भाव असायचा. मग ते आपण जसे सुटे करतो ₹500 तसे सुटेही करून घेतले होते. एवढं ते चलन त्याच्यामध्ये अस्तित्वात होतं. गोट्यांमध्ये वेगवेगळे भाग होते आणि तो सिसम तिकडे मारल्यानंतर पाठीमागच्या भिंतीवरती जाऊन तो दाम करून आपटायचा. कालांतराने ती जी भिंत आहे ना, ही भिंत वरचं प्लास्टर पडून पडून आतल्या बिटा दिसायला लागायच्या आणि एखादी चिघळलेली जखम कशी दिसते तसं ते दिसायचं. परवाच माझी नात आली होती, भावाची, माझ्या पुतणीची मुलगी. तर मी ड्रॉवर असा उघडला होता, त्याच्यात काय काय पकड अमुक अमुक बघताना त्यात एक भोवरा मिळाला. भोवरा मिळाल्यानंतर ती म्हणाली की आजोबा हे काय आहे? तर मी म्हटलं भोवरा. ती म्हणाली मीन्स. आता भोवऱ्याला काय म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात आणि तो चालवतात कसा, हे सगळं मला इंग्रजीत सांगणं मला कठीण होतं. काही लोकांना ही माहिती चांगली चालवता येते पण भोवरा फिरवता येत नाही. मला भोवरा फिरवता येतो, अगदी चांगली हातजाली पण घेता येते, पण ते तसं. त्या भोवऱ्याची गंमत अशी की असं गोल सर्कल मारलेलं असायचं, वर्तुळ असायचं, त्याच्यामध्ये अनेक भोवरे असायचे आणि एक माणूस तो भोवरा बाहेर काढायचा की तो सुटला, मग तो असं करत करायचा. आणि जो शेवटी राहायचा भोवरा आतमध्ये, त्याला बाकीचे जे लोक आहेत, जसं पत्त्यात गाढव वगैरे असतं तसं तो आतमध्ये राहिला म्हणून त्याला कोचे मारायचे. कोचा मारणं म्हणतात ना त्याला, टोचा नाही. टोचा वेगळा असतो. कोचा हा असा जीव काढून असा मारलेला असतो एवढ्या जोरात की त्याचं बिस्किट निघालं पाहिजे. बिस्किट? हा, म्हणजे सोनपापडी कशी तू उचलताना अलगद अशी हातात येते ना, तसं ते भोवऱ्याचं एक बिस्किट बाहेर येतं. तर अशा पद्धतीने तो भोवऱ्याचा खेळ असायचा. कशाचे खेळ नव्हते सांग मला. म्हणजे चिखल आहे, चिखलात काय खेळणार? छत्रीच्या काड्या ज्या आहेत ह्या लांबून त्या चिखलामध्ये टाकल्या की त्या तिकडे जर उभ्या राहिल्या तर तुम्ही जिंकवा. अशा पद्धतीने त्या चिखलामध्ये, आता ते डेंग्यूचे डास बीस फिरतात त्यावेळेला आम्ही फिरत होतो आणि त्या चिखल म्हटलं कीच हल्लीचे पालक थोडेसे मुलांना ओरडतील. हो, तिकडे तसं. आणि कसं असतं की सायकलचं टायर आहे ना, हा टायर ज्याच्या बाल्कनीमध्ये लावलेला असेल किंवा ज्याच्याकडे असेल तो मुलगा श्रीमंत. म्हणजे आता जशी होंडा सिटी वगैरे किंवा मोठ्या गाड्या ह्या दरवाजासमोर असल्या की त्या माणसाची पत वाढते, तो श्रीमंत गणला जातो, तसा तो टायर जो आहे, हा टायर गाडा असा फिरवण्यामध्ये एक वेगळीच मजा होती. होंडामध्ये नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही, त्याच्यात मजा वेगळी आहे. ते जे केलं त्याच्यामध्ये मजा वेगळी आहे. काही लोकांकडे तर अशी ती रिंग होती लोखंडी आणि त्याला असा तो आकडा लावलेला असायचा आणि ते टर करून असे छानपैकी असे फिरवत घेऊन जायचे. स्किल आहे त्या खेळांमध्ये, सगळ्या स्किल आहे. आणखीन एक म्हणजे हुतुतू झाला, कबड्डी झाला, म्हणजे ह्या सगळ्या, खो खो, उभा खो खो, बसलेला खो खो, आंधळी कोशिंबीर, सगळे ज्याच्यामध्ये कुठेही पैसे खर्च होत नाही तसे सगळे गेम त्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये आबादुबी नावाचा अतिशय सणकून लागणारा असाही एक गेम होता. हे सगळे गेम असताना आणखीन एक मर्द बनवणारा गेम होता. मर्द म्हणजे नाही शरीर. म्हणजे कसं तर दोन पार्ट्या पाडायच्या. एक पार्टी जी आहे ही एकमेकांच्या कमरेला अशी मिठी मारायची. पहिला जो आहे हा असा समोर भिंतीला हात लावून उभा राहायचा आणि ती घोडी तयार व्हायची. म्हणजे 6-7 मुलांची ती अशी लांब लचक घोडी तयार व्हायची. आणि इकडची जी पार्टी आहे ह्या पार्टीने लांबून धावत यायचं आणि घोड्यावरती जसं स्वार होतो तसं त्या घोडीवरती स्वार व्हायचं. तर त्यावेळेला आता मी असं दिसतोय पण त्यावेळेला माझ्यासारखी दिसणारी जी मंडळी होती ती जर अशी लांबून धावत आली आणि धाप करून त्या घोडीवरती बसली तर त्या मणक्याचं काय होत असेल? पण कणा ताट होता.
सुराबिरा ह्या गोष्टी नव्हत्याच. त्याच्यामुळे आता ह्या मुंबईच्या रस्त्यावरून फिरताना किती खड्डे असले आणि त्याच्यामध्ये रिक्षा जरी किती घातल्या तरी सुद्धा कणा असा हालत नाही. तो फ्लेक्झिबल झालाय. तो त्याचं कारण त्यावेळेला आम्ही खेळलेल्या त्या किती म्हणजे ते पाठीमागे उभे राहून विचार किती आणि मग ते बरोबर आलं तर ठीक आहे, मग सुटलं. राज्य तुमच्यावरचं गेलं, दुसऱ्यावरचं राज्य. कळ गेलं. हा कितीचा एक गेम. त्याच्यानंतरच कधी पाऊस पडला किंवा आणखीन काय असेल, मग आता काय करायचं. म्हणजे सीझन, खेळांचे पण सीझन होते का? हो, सीझन होते ना. त्याच्यातला आणखीन आताच्या मुलांना माहित नसेल किंवा जुन्या लोकांना मला आठवण करून द्यायला गेलं सर, की ही जशी गोट्यांची अशी गल अशी केली जाते ना, तशी विटी दांडूची अशी उभी गल केली जाते. म्हणजे अशी चीर पाडली जाते आणि त्यामध्ये एक दांडू असतो आणि अशी पॉइंटेड मस्तपैकी विटी असते. आता ती विटी अशी ठेवायची, समोरच्या बाजूला वेगळी पार्टी उभी आहे आणि ते करत असताना एकाकडे बघून दुसऱ्याकडे ती विटी, त्याला गुलकवणं म्हणतात. गुलकवणं. तर ते जे आहे हे असं गुलकवलं, ती जेवढी लांब जाईल तेवढी बरी, कारण त्याच्याने परत दांडू आडवा ठेवला की ती मारायची. लागला की तो आउट झाला. आणि ती जर लागली नाही तर जिथे विटी पडलेली असेल तिथून तो माणूस ती घ्यायचा आणि टर्न करून मारायचं त्या ह्याच्यावरती. याच्यातली एक आठवण सांगतो, म्हणजे हे होईल की आमचा विजय जाधव त्यावेळेला खेळत होता आणि त्याने टर्न करून तो टोला मारला आणि तो आमच्या बिल्डिंग मधून बाहेर येणाऱ्या दिवाण काकांच्या डोक्यावरती तो लँड झाला. बापरे. त्यांच्या डोक्यावरच्या केसांनी अगोदरच संप पुकारलेला होता. त्याच्यामुळे ती जी विटी आहे ही विटी लागली, फिरभिरली असणार ते. आणि ते झालं कुठे तर विजू जाधवच्या घराच्या समोर पंचायत. त्यांच्या आईनीच त्यांना पाणी वगैरे आणून दिलं. दिवाण काका वयस्कर तसे. आणि विजूच्या वडिलांना कळलं, भाऊला, की असं असं झालं. ती विटी जी आहे ही विजूनेच मारली. विजूला असा चोपला. आम्ही तिथे होतो म्हणून आम्हाला आमच्या घरच्यांनी चोपला. त्याच्यामुळे दिवाण आणि खाना, म्हणजे खाना जेवढा मार खायचा असतो तो त्या असा आमचा नंतरचा समज झाला त्या गोष्टीचा. हे जसं सांगितलं की विटी दांडू झाले, हुतुतू झाला वगैरे वगैरे असे सगळे गेम. तसं कधीतरी पाऊस वगैरे पडला की आता काय करायचं, तर मग दुसरे गेम होते. तू मगाशी विचारलं की सर खस्तो पंजो म्हणजे तर त्यावेळेला हात असा धरायचा आणि समोरचा जो माणूस असायचा तो फाड करून मारायला गेला की आपण फक्त हात हलवायचा, आपण चुकवायचं नाही तर हा हात आणि हे सगळं लाल बुंद होऊन जायचं. म्हणजे मार खाणं आणि मार चुकवणं हे सगळं खेळ शिकवतो. बरोबर. आणि मुळात खिलाडू वृत्ती शिकवतो की असे आयुष्यात 2-4 असे फटके आले ना तरी सुद्धा ते सहन करायचे आणि 2-4 द्यायचे, ही पण तयारी ठेवायची. खेळामधून आपल्याला हे सगळं म्हणजे त्यावेळेस मार खरं तर कॉमन होता. म्हणजे खेळ कसा खेळताना लागलं तरी मार मिळायचा. त्याबद्दल म्हणजे ते जे तुम्ही नेहमी बोलता ना की तो मार खाल्ल्यामुळे आपण कणखर झालो. हो, याचं कारण असं की तुम्ही काहीतरी खोडी केली, घरी आली ती, तर तो मार ठरले. म्हणजे तुम्हाला विचारायचं काय, कोण तुमचं वकीलपत्र वगैरे काय घेत नव्हतं, तुमचं एक्सप्लेनेशन पण नव्हतं, तुम्हाला मार देणं. मग मारासाठी काय वापरायचं, ते छड्या असायच्या. मालवणी कोण माणसं असेल त्यांना कळेल की मुगड्यान मारलं, म्हणजे ती केरसुणीची जाडी असते ना, तसे आम्हाला कधी मारले नाही, मुगड्यान मारलं नाही, पण त्यातले हिर काढायचे. आणि हिर काय आम्हाला असे लागणारे नव्हते. पण छडी जी होती ही छडी वापरण्याची अनेकांची पद्धत वेगळी असते. काही असं जिथे टोक असतात तिथून मारतात, काही जे असतं त्याला जिकडे असं कर्व असतो मध्ये त्या बोंडुकांनी मारतात. आमचे बाबा पट्ट्यानी मारायचे, म्हणजे कितीतरी पट्टे हे असे मारण्यामुळे तुटलेत. अरे बाप. बरं, तो मार खाताना आपण रडलो तर प्रश्न असायचा की रडायला का झाला, बरोबर, कोण गेला, रडायला का आला, रडायला. अरे मारल्यानंतर आताच्या मुलांना जरा असं केलं की त्यांना मारतो का, लागतं ना. बरोबर. आम्ही कसं सांगणार आमच्या बाबाला लागतं म्हणून. रडलं तर रडतोच काय म्हणून परत मारायचं. बरं, परत मार बसू नये म्हणून आपण रडायचं नाहीच ठरवलं की नाही रडायचं, आणि आपण तो मार खात राहिलो तर कोडगा झालाय याच्यासाठी पुन्हा मार मिळायचा. म्हणजे अल्टिमेट मार हा त्याच्यामध्ये होता. ह्या बसलेल्या गेम मध्ये तुला जसं खस्तो पंजो सांगितलं तसं त्याच्यामध्ये कॅरम होता.
कधी कधी ती ह्याची पावडर संपली की कोणाच्या ते घरून तो फेस पावडरचा डबा यायचा, तो त्याच्यावरती टाकला जायचा, नंतर ते उघडकीस आलं की त्याला पडायची. तर मुलींचे गेम काय होते त्यावेळेस? मुली आणि मुलं एकत्र नव्हते खेळत. मुली वेगळ्या, म्हणजे ते त्यांचं डबा स्पेस, काय ते उभा खो खो म्हणा किंवा सागर गोटे म्हणा, अशा पद्धतीचे गेम किंवा गाण्याच्या भेंड्या, ते असे काय म्हणा आट्यापाट्या, त्या असं त्यांचं चाललेलं असायचं. ते त्यांचं वेगळ्या ठिकाणी चाललेलं असायचं. मुलं कधी त्यांच्यात खेळायला जात नव्हती किंवा मुली आमच्यात खेळायला येत नव्हतं. मुलं त्यांच्यात गेले तर काय असं म्हणून आमचे टिंगल व्हायचे, त्याच्यामुळे मुलं कधी जात नव्हते. आणि आणखीन एक गेम होता जो मला इकडे आवर्जून सांगायला हवा, तो म्हणजे व्यापार. व्यापारामध्ये असे पैसे सगळ्यांना इक्वली वाटले जायचे आणि त्याच्यानंतर बरेच वेळ त्याच्यामध्ये पैसे टाकले, घर घेतलं, मग आणखीन काहीतरी घेतलं, मग नंतर दुसरं काहीतरी करताना ठीक आहे हे घर विकून टाकलं. असं करत करत जेव्हा खेळायला मी बसायचो तेव्हा मला वाटतं की देणेकरी सगळे असे लाईन लावून बसायचे, माझे पैसे दे, माझे पैसे दे, आणि फार पंचायत व्हायची. सगळ्यांचे देऊन झाल्यानंतर आपल्याकडे काय उरलं नाही, म्हणजे फोकणा झाला तुमचा. फोकणा झाला म्हणजे तुम्ही गेम मधून बाहेर. त्या व्यापाराची मी एवढी धास्ती घेतली की नंतरच्या काळामध्ये आपण व्यापार करायचा नाही असं मनाशी ठरवलं होते अजूनपर्यंत. म्हणजे मी वैद्यकीय व्यवसाय करतो, मी वैद्यकीय व्यापार करत नाही. खरंय सर. आणि हे युट्यूब चॅनल म्हणजे हे उघडं पुस्तक हे चॅनल घेऊनही आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार करत नाहीयेत. खरंय ना सर? म्हणजे आमच्या ह्या चॅनल उघडण्या मागे एक वेगळाच दृष्टिकोन आहे की आजची जी माय मराठी आहे किंवा आपली जी आत्ता ज्या मराठी भाषेतले काही चांगलं साहित्य आहे आणि सरांनी जे त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांनी जे अनुभवलेले क्षण आहेत ते जास्तीत जास्त लोकांना या युट्यूब चॅनलच्या मार्फत आम्हाला त्यांचे लेख पोहोचवायचे आहेत. आणि या निमित्ताने जे काही म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटतं की ते युट्यूबवर व्ह्यूज वगैरे जास्त, लाईक शेअर कमेंट्स मिळाल्यानंतर काय पैसे मिळतात, म्हणजे अपेक्षा नाहीये. आणि जर काही मिळालं, मंगेशाच्या कृपेने मिळालं, तरी ते आपण एका समाजकार्यासाठी देण्याचं किंवा देशकार्यासाठी ते सत्कारणी लावण्याचं आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे आणि आमच्या पूर्ण टीमची तीच इच्छा आहे. आताचा जो आपण विषय घेतला ना त्याच्यामध्ये माझं बालपण कसं गेलं हा सांगण्याचा उद्देश फार नाही. मी ज्या वेळेला माझं बालपण सांगतो त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाल्यात जाता, कारण हल्लीच काही दिवसांपूर्वी बालदिन साजरा झाला, मग त्यावेळेला ते फोटो आणि अमुक तमुक वगैरे सगळं असतं. पण आपला बालदिन रोजच असतो. खरं, कारण आपण बाल असतो. आपलं बाल्य अजून आपण सोडलेलं नाही. तसं प्रेक्षकांनी सुद्धा सोडू नये, त्यांनी त्या बाल्यात वारंवार फिरून यावं, त्याच्यासाठी हा केलेला प्रपंच. अगदी. आणि हा प्रपंच मला वाटतं तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि आवडलाही आहे. आणि जर आवडला असेल तर आमच्या या प्रपंचाला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.